सो मणक्याचे ऑपरेशन झाल्यानंतर कोणती काळजी घ्यायची? तर ज्या दिवशी आपलं ऑपरेशन होतं, त्या दिवशी जनरली आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरमधनं वॉर्डमध्ये पेशंट शिफ्ट करतो, युजुअली त्या दिवशी आपण पूर्णपणे रेस्ट देतो. ते कोणत्या एका कुशीवर झोपू शकतात, परंतु आपण बसणं पेशंटला नाही सांगतो, कारण त्याच्यामुळे अननेसेसरी पेन्स होतात. आपण पेशंट्सला पेनकिलर मेडिसिन हे देत असतो, पण त्याचबरोबर आपण थोडं व्हायटल्स, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि युरिन आउटपुट ह्या गोष्टींवरती चेक ठेवतो. जनरली दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला बसवतो, चालवतो. त्यांना जर वॉशरूमला जाता आलं तर आपण ते प्रमोट करतो. जनरली एक कमरेचा किंवा मानेचा पट्टा देऊन आपण पेशंटला मोबिलाईज करतो. आता रेग्युलर फूड हे दुसऱ्या दिवसापासून आपण जनरली चालू करत असतो आणि जेवढं जमेल तेवढं पेशंटला एकतर आयदर कुशीवर झोपणं किंवा इन बिटवीन दिवसातनं 3-4 वेळा थोडंसं 10-10, 5-10 मिनिटं बसणं, असं आपण पेशंटला सांगतो. तिसऱ्या दिवशी आणि एखाद्यास लागला तर चौथ्या दिवशी आपण फिजिओथेरपी म्हणजे वॉकिंग दिवसातनं 2 किंवा 3 वेळा, बसवणं, गोइंग टू द वॉशरूम म्हणजे टॉयलेटला वगैरे जाणं, संडास लघवी ओके असणं, हे सर्व गोष्टी ओके झाल्या की आपण पेशंटला डिस्चार्ज करत असतो. तर डिस्चार्ज केल्यानंतर पण घरी पेशंटनी काही गोष्टी फॉलो करणं अत्यंत आवश्यक असतं. तर आपण पेशंटला दिवसातनं 3-4 वेळा चालणं सांगतो. थोडंफार 10 ते 15 मिनिटं बसणं, नंतर वॉशरूमला जाणं. जेव्हाही ते बेडमध्ये असतात तेव्हा त्यांनी आपलं अँकल, नी आणि हिप जॉइंट याचे एक्सरसाइजेस करणं हे आवश्यक असतं. तर ते आपण त्यांना सांगतो. आणि न्यूट्रिशन म्हणजे थोडंसं प्रोटीन डायट आपण वाढवतो पेशंटचं. ड्राय फ्रुट्स, स्प्राउट्स, ते नॉन-व्हेज झालं असेल तर नॉन-व्हेज, तर ह्या गोष्टी ॲड करायला सांगतो. फ्लुइड्स 2 ते 3 लिटर फ्लुइड्स शरीरात गेले पाहिजेत. सूप, ज्यूस, वॉटर जेही प्रिफर्ड असेल त्या थ्रू आपण ते तेवढं फ्लुइड्स घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आपण पेशंटला जास्त पण चालायला किंवा जास्त मूव्हमेंट करायला नाही सांगतो. कारण मग त्याच्यातनं जर पेन्स वाढले तर मग आपल्याला पेन किलरचे डोसही वाढवावे लागत असतात. सो जेवढंही टॉलरेबल आहे तेवढंच केलं पाहिजे. पेन किलर जसं एक आठवडा जातो तसं आपण पेन किलर्स हे कमी करत जातो. चालणं आपल्याला मेनली याच्यावरती भर द्यायचा असतो, की प्रत्येक आठवड्याला आपण 5 ते 10 मिनिटं चालणं हे वाढवतो आणि एका महिन्याच्या शेवटी जनरली आपण 30 मिनिटं सकाळी, 30 मिनिटं संध्याकाळी असं आपण चालणं पेशंटला एक्सपेक्टेड असतं. 1 महिन्यानंतर, 1-1.5 महिन्यानंतर मग आपण कमरेचे किंवा मानेचे व्यायाम चालू करायला सांगतो पेशंटला. आणि ह्या सर्व गोष्टी या सुपरवाईज असतात. जनरली आपण होम फिजिओथेरपी प्रोव्हाईड करतो, की फिजिओथेरपिस्ट हे घरी येऊन डेली बेसिसवर तुमच्याकडनं करून घेतात. मेनली आपलं ऑपरेशन झाल्यानंतर एकदा जर आपलं डिस्चार्ज झालं, की न्यूट्रिशन, फिजिओथेरपी, रेग्युलर वॉक्स ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपल्याला कफ आणि कॉन्स्टिपेशन नको असतं. कफ आणि कॉन्स्टिपेशनमुळे आपल्या मणक्यांवरती लोड जास्त येत असतो. सो कफ सप्रेसंट्स किंवा मग कॉन्स्टिपेशन होत असेल तर एनिमा किंवा डल्कोलॅक सपोजिटरी किंवा काही सिरप्स, तर ह्या गोष्टी आपण पेशंटला देत असतो, की जेणेकरून त्या गोष्टी ट्रीट व्हाव्यात ॲज अर्ली ॲज पॉसिबल.